बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण आपण अर्थातच सगळेजण पनीर खातो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही बातम्या समोर आल्यात। एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अॅनालॉग नॉन डेअरी पनीरवर वर्षभराची बंदी घातली। अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून अॅनालॉग पनीरची विक्री, साठवण आणि ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली। दुधातील स्निग्धांऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटक वापरून तयार केलेलं उत्पादन पनीर म्हणून विकता येणार नाही। या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट्स, केटर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवर होणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून उत्पादन जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते। मात्र प्रमाणित नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। राज्यात कृत्रिम अर्थात अॅनालॉग पनीरवर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली। या निर्णयानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या अॅनालॉग पनीरची विक्री आणि वापरावर निर्बंध आलेत। मात्र दुधापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक पनीरवर कोणतीही बंदी नाही। त्यामुळे ग्राहकांमध्ये अॅनालॉग पनीर आणि दुधापासून बनवलेल्या पनीरमध्ये नेमका फरक काय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। हॉटेलमधील शेफच्या माहितीनुसार दुधापासून बनवलेलं पनीर मऊ, नैसर्गिक चव आणि पोत असलेलं असतं, तर अॅनालॉग पनीर हे वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केलं जात असल्यानं त्याची चव, पोत आणि वितळण्याची पद्धत ही वेगळी असते। कृत्रिम पनीर जे असतं ते ना हार्ड असते, ते कटिंग सुद्धा होत नाही। तुम्ही आता बघू शकता शेफ आमचे कट करतात, ते एकदम त्याचे कसे पण पीसेस कट केले ना सॉफ्ट आणि व्यवस्थित पडतं। जे कृत्रिम पनीर असते ना ते रबर सारखं असते, जर तुम्ही असं प्रेस केलं की नाही तर ते असं चिवट लागतं। तुम्ही आता हे मलाई पनीर आहे, मी तुम्हाला दाखवते, हे जे आहे पनीर, हे असं केलं तुम्ही, असं केलं काय लगेच तुटतं, पण ते कृत्रिम पनीर तुटत नाही। रबर सारखं तुम्ही असं ओढावं लागतं। तर हे बघा, हे लगेच पटकन तुम्ही खाल्ला तरी पण याची टेस्ट जे आहे मलाई सारखं लागते आणि जे कृत्रिम पनीर असतं ते सपक लागतं। राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता। दरम्यान या निर्णयानंतर आमच्या प्रतिनिधीनं अहिल्यानगर शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन रियालिटी चेक केला। बहुतांश दुकानदारांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत करत ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली। मात्र या बंदीचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। अॅनालॉग पनीरची विक्री बंद झाल्यानंतर नैसर्गिक दुधापासून तयार होणाऱ्या पनीरची मागणी वाढेल आणि त्यामुळे दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचं काही दुकानदारांनी सांगितलं। अॅनालॉग चीज पनीरवरती अन्न औषध प्रशासनाने जे आहे बंदी घातलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे, पण आपण ते ठेवतच नाही, पहिल्यापासून ठेवलंच नाही असं आहे। आपल्याकडे कुठल्या कुठल्या कंपनी? सोया पनीर मिळतं टप्पू म्हणून, रोटरी कंपनीचं, आणि मलाई पनीर लूज मध्ये आपलं असतं। तुम्ही स्वतः बनवता? हा जो निर्णय घेतला शासनाने त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याचं स्वागत आहे। का बरं, काय नेमकं? नाही, मग ते आरोग्यास ते हानिकारक होतं ना, त्याच्यामुळे मग